मी अमोल देशमुख स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आताच जस्ट धर्मादायची शिफ्ट 1चा पेपर झालेला आहे आणि शिफ्ट 1 मध्ये नेमकं काय काय होतं आणि आपल्या ज्या बॅचमध्ये आपण शिकवलं होतं स्पेशली रिझनिंग आणि इंग्लिशमध्ये, तर ते जवळपास 80 to 90% जसंच्या तसं उतरलेलं आहे. आपण अगोदरपासून सांगितलं होतं की SSCचाच हा सिलेबस आहे. बाकीच्या लोकांनी सांगितलं तलाठी भरतीचा SSCच्या संदर्भातला रिझनिंग जे आहे तर ते विशेष करून विचारण्यात आलेलं होतं. तर आजचा हा जो पेपर आहे, आपले बरेचसे विद्यार्थी जे आहेत तर त्यांनी पेपर दिलेला आहे. व्हॉट्सअपद्वारे आणि कॉलद्वारे त्यांनी सांगितलेलं आहे कुठले प्रश्न आलेले आहेत. तर एक्झॅक्टली प्रश्न तर एवढं नाही, पण सरफेस लेवलवरती तुम्हाला इथून पुढे जर तुमचा नंतरचा पेपर असेल स्पेसिफिकली निरीक्षकाचा, तर तुम्ही कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे हे देखील तुम्हाला एक गोल्डन चान्स मिळणार आहे. बघा, आता त्या संदर्भामध्ये आपली ही धर्मादाय आयुक्ताची ही जी टेस्ट सिरीज जी आहे ना, तर ती देखील आहे. अगदी शेवटच्या क्षणी मरणाऱ्या माणसाला जे चमचाभर पाण्याचं महत्त्व असतं ना, तर ते मेल्यावर नसतं. तर ही जी टेस्ट सिरीज जी आहे तर ही तुमच्यासाठी अप्रतिम असणार आहे. 10 टेस्ट आहेत, 1000 प्रश्न आहे आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे ना. आता बघा, आता या आपल्या आजची जी शिफ्ट झाली यामध्ये आपल्याला प्रश्न जे आहेत तर ते कशावरती पाहायला मिळतात ते सांगतो मी तुम्हाला. अगोदर इंग्लिशमध्ये बघा, इंग्लिशमध्ये पॅसेज आला होता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पॅसेजमध्ये तुम्हाला इकॉनॉमिक इंडेक्स वगैरे येऊ शकतात. ठीक आहे. देन पर्यावरणाविषयी येऊ शकतात. तर पर्यावरणाविषयी क्लायमेट कंट्रोल विषयी तुम्हाला जो आहे तर तो पॅसेज आलेला आहे. क्लायमेटवरती पर्यावरण, ठीक आहे, पर्यावरणावरती तुम्हाला जो आहे तर तो पॅसेज आलेला होता. ठीक आहे. महिला सबलीकरण असेल, देन अर्थव्यवस्था आहे, तर याविषयी तुम्हाला जे आहे तर ते थोडेसे डीप लेवलचे जे आहेत ना तर ते यामध्ये पॅसेज जे आहे तर ते विचारू शकतात. पण आजच्या याला तर तो क्लायमेटमधला जो आहे तर तो आला होता. देन पॅराजंबल आलं होतं, वन वर्ड सबस्टिट्यूशन आले होते. देन ग्रामरमध्ये टेन्सेस आले होते, टेन्स, व्हॉइस आलं होतं, अँटोनिम आणि सिनो हे देखील आलं होतं. ठीक आहे. आणखी फिल इन द ब्लँक्स आल्या होत्या. फिल इन द ब्लँक्स आल्या होत्या. प्रिपोजिशनच्या होत्या त्या, प्रिपोजिशनच्या. ठीक आहे. दुसरं मराठीमध्ये उतारा आला होता. ठीक आहे. मराठी उतारा जो आहे तर तो आणखी संदर्भित मला कळाला नाही कशात होता, पण मराठीमध्ये उतारा जो आहे तर तो आला होता. ठीक आहे. देन विरुद्धार्थी समानार्थी होतं, समान आणि विरुद्धार्थी होतं. देन वाक्यप्रचार आणि म्हणी होतात, वाक्प्रचार आणि म्हणी. तसेच गटात न बसणारा शब्द, गटात न बसणारा शब्द. ठीक आहे. डिटेल जे प्रश्न आहेत ना याच्यावरचे मी संध्याकाळी जे 7 वाजता लाईव्ह सेशन घेणार आहे, डिटेल प्रश्न जे आहेत ना तर ते जेवढे आपल्याला मिळणार आहे, जमा करणार आहे तर ते तुम्हाला मिळतील, डोंट वरी. देन सामान्य ज्ञान जे आहे, सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला चालू घडामोडी आल्या होत्या. चालू घडामोडीत काय होतं, भारतीय संविधान विशेष करून आलं होता. भारतीय संविधान आलं होतं आणि कलमे आलं होतं त्यामधले, भारतीय संविधान कलमे. देन 2023, 24 आणि 25 राष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडी होत्या जास्त, राष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडी. ठीक आहे. आपण सांगितलं होतं की 60% तुम्हाला महाराष्ट्र लेवलचं असेल आणि 40% जे राष्ट्रीय लेवलचं असणार आहे. तर तशाच प्रकारे जे आहेत तर या ठिकाणी तुम्हाला चालू घडामोडी ज्या आहेत तर त्या दिसत आहेत. ठीक आहे. आणि रिझनिंगमध्ये काय आलं होतं, रिझनिंगमध्ये तुम्हाला पहा ब्लड रिलेशन आलं होतं. ब्लड रिलेशन होतं. देन नंबर सिरीज, स्पेशल व्हिज्युअलायझेशन,
स्पेशल व्हिज्युअलायझेशन आलं होतं. देन अंक मालिका आली होती, नंबर सिरीज, आणि अक्षर मालिका देखील आली होती. अक्षर मालिका, मिरर इमेज देखील आला होता. मिरर इमेजेस आणि काल निर्णय हा एक टॉपिक यामध्ये आला होता. तर अशा पद्धतीने हा तुमचा डे 1ची फर्स्ट शिफ्ट होते. यामध्ये इंग्रजी, मराठी चालू म्हणजे GK, GS आणि रिझनिंग जे आहे तर असे 4 प्रकार होते. आता याचा अंदाज काढून तुम्हाला तुमच्या पद्धतीने, तुमचा सिक्स सेन्स काय म्हणतो त्या पद्धतीने शेवटचे जे काही दिवस आहेत ना, म्हणजे निरीक्षकाचा जर तुमचा 10, 11 किंवा 8, 9ला जर पेपर असेल तर तुमच्याकडे थोडासा एक्स्ट्रा वेळ आहे, अधिक वेळ आहे. पण 6 तारखेपासून जरी होणार असेल तरी तुम्ही आतापासून त्या दृष्टीने, त्या अँगलने जेवढं आपल्यासाठी उपयुक्त असेल तेवढं वाचण्याचा प्रयत्न करा. रॅदर दॅन स्पेंडिंग युअर टाइम ऑन मॅरेथॉन्स अँड these long elongated videos. This will not help you. Go and read something valuable. Okay, find something valuable. त्यासाठी आपली ही जी टेस्ट सिरीज आहे ना, तर ही टेस्ट सिरीज आपण बनवलेली आहे. 10 टेस्ट सिरीज मिळणार आहे. तर PDF आहे, त्यामध्ये तुम्ही प्रिंट करा आणि सगळे प्रश्न जे आहेत ना तर ते सोडू शकता. त्यामध्ये स्पष्टीकरण, उत्तर वगैरे सगळं काही दिलेलं आहे. आता पुरतं एवढंच थांबतो. संध्याकाळी भेटूया. राम राम.